नमस्कार, घरच्या स्वयंपाकमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बिर्याणी मसाला, जो अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होतो आणि एकदा बनवलेला बिर्याणी मसाला एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवला तर फ्रीज बाहेर 2 महिने टिकतो। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पावभाजी मसाला कसा बनवायचा ते पाहिले आणि आज एकदम मस्त चवीचा बिर्याणी मसाला बनवूया। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीला चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारचं बेल बटन दाबा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची सूचना तुम्हाला पहिल्यांदा मिळेल। तर आपण आता सुरुवात करूया। मस्त असा बनवूया बिर्याणी मसाला, जो तुम्ही कोणत्याही प्रकारच्या बिर्याणीमध्ये वापरू शकता। 4 माणसांची बिर्याणी बनवत असाल तर 1 टेबलस्पून तुम्ही हा बिर्याणी मसाला वापरा आणि दुपटीने पदार्थाची चव वाढवा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि साहित्य काय घेतले ते बघूया। तर इथं घेतलेले आहेत 4 टेबलस्पून धणे, गावरान धणे घ्यायचे, 1 टीस्पून घ्यायचे आहेत जिरे, फोडणीचे जिरे आहेत, 3 इंच दालचिनी, 3 जावित्री, 2 टेबलस्पून घ्यायचे आहेत काळे मिरे, 2 टेबलस्पून हिरवी वेलची, 6 घ्यायचे आहेत मसाला वेलची, 2 टीस्पून लवंगा, अर्धा टीस्पून हळद, लवंगी मिरच्या 10 घ्यायच्यात। तर इथं तुम्ही लवंगी मिरच्यांचं प्रमाण थोडंसं कमीसुद्धा करू शकता। 1 टेबलस्पून कसुरी मेथी, 2 टीस्पून शहाजिरे, चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत। याशिवाय घ्यायचे आहेत 10 ते 12 तमालपत्र आणि इथं घेतलेलं आहे अर्ध जायफळ मी कुटून घेतले। अखंड मसाले आपण भाजून घेणार आहोत, त्याकरता कढई गरम करून घेतली आणि कढई गरम झाल्यानंतर गॅस मंद केलेला आहे। सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळे मसाले आपण मंद गॅसवरतीच भाजणार आहोत। गरम कढईमध्ये सुरुवातीला घालायचे आहेत धणे आणि धण्यांसोबतच जिरे आणि शहाजिरे सुद्धा घालणार आहोत आणि मंद आचेवरती याचा छान सुगंध येईपर्यंत परतून घेत आपण याला भाजून घेणार आहोत। मसाले भाजण्यासाठी आपण जी कढई वापरणार आहोत ती शक्यतो जाड तळाची कढई वापरायची, म्हणजे मसाले करपणार नाहीत, मंद आचेवरती व्यवस्थित भाजता येतील। शिवाय आपण इथं जे अखंड मसाले वापरलेले आहेत ते कडकडीत उन्हामध्ये अगोदर वाळवून घ्यायचे। तर आता काही सेकंदामध्येच इथं आपले धणे, जिरे आणि शहाजिरे भाजून झालेले आहेत। जास्तीत जास्त 1 मिनिट लागतो याला भाजायला। कढई चांगली गरम झालेली असल्यामुळे हे लवकर भाजलेले आहेत। आता कढईतून बाजूला काढून घ्यायचे। आता कढईमध्ये घालायचे आहेत 2 प्रकारच्या वेलची, म्हणजेच हिरवी वेलची, मसाला वेलची आणि त्यासोबतच घालायची आहे दालचिनी। दालचिनीचे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत मी। मंद आचेवरती या 3ही जिन्नस आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत। आणि आता इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी दालचिनी वापरलेली आहे ती अशा प्रकारे जाड दालचिनी घ्यायची। पातळ जी दालचिनीचे तुकडे असतात तिची चव थोडीशी तुरट असते आणि ही जाडसर जी दालचिनी आहे ती थोडीशी उष्ण आणि गोड लागते। पातळ इथं वापरायची नाही आहे, कारण ती तुरट असल्यामुळे मसाल्याची चव जाईल। 1.5 ते 2 मिनिटांमध्ये या 3ही जिन्नस व्यवस्थित भाजून झालेले आहेत। हलकासा याचा रंगही बदललेला आहे आणि मंद असा सुवास पण येतोय। तर आता याला सुद्धा आपण कढईतून बाजूला काढूया। मिरे, लवंगा आणि जावित्री आता कढईमध्ये घालायची आणि मंद आचेवरती सतत परतून घेत याला सुद्धा भाजून घ्यायचं आहे। साधारणतः 1 ते 1.5 मिनिटांमध्ये भाजून होईल। जावित्री, लवंगा आणि मिरे इथं भाजून झालेले आहेत। लवंगांचा छान असा सुगंध येतोय। तर आता या स्टेजला हे साहित्य कढईतून बाजूला काढायचं। कढई खूप गरम झाली म्हणून मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये तमालपत्र आणि कसुरी मेथी घातलेली आहे। तर तमालपत्रांचे असे तुकडे करून घेतलेत। गॅस बंद असताना गरम कढईमध्ये आपल्याला याला हलकंसं कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आहे। लक्षात ठेवायचं, कसुरी मेथीचा रंग खूप जास्त बदलू द्यायचा नाही आहे। तर या दोनही वस्तू थोड्याशा कुरकुरीत झाल्या की कढईतून बाजूला काढायच्या। तमालपत्र आणि कसुरी मेथी कढईतून बाजूला काढल्यानंतर आता गरम कढईमध्ये आपण घालायच्या आहेत मिरच्या। जर यावेळेस कढई थोडीशी थंड झाली असेल तर मंद आचेवरती पुन्हा गॅस सुरू करायचा आणि मिरच्यासुद्धा आपल्याला हलक्याशा कुरकुरीत होईपर्यंत भाजायच्या आहेत। खूप जास्त मिरच्यांना भाजायचं नाही आहे, त्याच्यावरती काळपट डाग वगैरे पडू द्यायचे नाही आहेत। तर फक्त त्याला छान असा कुरकुरीतपणा यावा एवढंच भाजायचं। मिरच्या छान कुरकुरीत झालेल्या आहेत। आता मिरच्यांसहित सगळं साहित्य आपलं इथं मसाल्याचं भाजून झालेलं आहे। तर भाजलेलं साहित्य पूर्णपणे थंड करून घेऊया। भाजलेले सगळे मसाले इथे थंड झालेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले आणि थंड करून घेतलेले मसाले घालायचे। 1 छोटं जायफळ मी इथं अर्ध कुटून घेतले ते घालायचं आणि त्यासोबतच घालायची आहे आपल्याला इथं हळद। तर अर्धा टीस्पून हळद याच्यामध्ये घालूया। रंगही छान येईल, शिवाय चवसुद्धा वाढते आणि मसाल्यात टिकायलासुद्धा मदत होते। आणि शेवटी आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर
हा मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। तर बारीक करून घेताना महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्यायची, ते म्हणजे याला खूप जास्त फाईन पावडर करायची नाही आहे। तर विकतचे मसाले कसे थोडेसे दरदरीत असतात, त्याचप्रमाणे यालासुद्धा बारीक करून घेऊया। मसाला मी इथं बारीक करून घेतलेला आहे, चमच्यामध्ये घेऊन तुम्हाला दाखवते। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याला आपल्याला थोडंसं दरदरीत वाटायचं आहे, खूप जास्त बारीक करायचं नाही आहे। अगदी 10 मिनिटात आपण घरच्या घरी बिना भेसळीचा मस्त असा बिर्याणी मसाला तयार केलेला आहे। तर हा मसाला तुम्ही कोणत्याही प्रकारच्या बिर्याणीला म्हणजेच व्हेज नॉनव्हेज बिर्याणीसाठी वापरू शकता किंवा अंडा दम बिर्याणी असते त्याच्यासाठी सुद्धा वापरू शकता। इतकंच काय, एखाद वेळी तुम्ही फोडणीच्या भातामध्ये थोडासा मसाला घातला तर भाताची सुद्धा चव वाढेल। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।